नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ. मित्र, खरोखरच मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज प्रभादेवीमध्ये मी कामनादेवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ या देवीच्या चरणी माझी टीम सर्व श्री स्वामी समर्थ म्युझिकल बेंजो ग्रुप गिरगाव वडा गिरगावचा लाडका मिलिंद यांना कामना देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ प्रभादेवी यांनी त्या देवीच्या आगमन सोहळ्यासाठी 2 तास वाजवण्यासाठी बोलवलं. त्याच्यासाठी कामना देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांना श्री स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुपकडून लाख लाख शुभेच्छा. मित्र, तुम्हाला खरोखर सांगायला आवडेल की मी आज पहिल्यांदा सिद्धिविनायक बाप्पाच्या बाजूला कामनादेवी या सोसायटीचं आत्तापर्यंत नाव ऐकलं देवीचं. पहिल्यांदा मी आलो, मी वाजवलं. खरोखरच त्या मंडळातले सगळे कार्यकर्ते मी देवाला सोडून सांगतो की आम्हाला कुठल्याही गोष्टीचा जराही त्रास झाला नाही. म्हणजे धोधो पाऊस होता, पावसात नाचले. आमच्यावरती त्यांनी तीर्थप्रसादी वाढवला आणि सगळ्यांनी आम्हाला, माझ्या सर्व टीमला खूप भरभरून प्रेम दिलं. आमच्या बाजावरती, आमच्या तालावरती सगळे जे देवी भक्त, सगळे कामना देवीचे जे सोसायटीतले सगळे गणेश भक्त, देवी भक्त सगळ्यांनी नाचून आम्हाला एकदम उत्साह दिला. त्याकरिता मी पुन्हा एकदा कामना देवी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांना माझ्या स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप गिरगाववाडा गिरगावच्या लाडका मिलिंद लाख लाख शुभेच्छा. विशेष मुंबईतल्या जनतेला मी सांगतो, तुम्ही मोठ्या लोकांकडे जाता, मी कोणाचं नाव घेत नाही, जावा सगळ्यांकडे जावा. मुंबईत सगळ्यात मोठ्या मोठ्या देवी आहेत. दिघे साहेबांकडे पण जावा, दिघे साहेबांची देवी पण भारी असते. आहेत मुंबईत मोठ्या मोठ्या देवी. पण एकदा कामना देवीच्या पण दर्शनाला ह्या प्रभुदेवीला. इथे रोज भंडारा असतो. रोज दांडिया संपल्यात रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत भंडारा असतो. आणि अष्टमीच्या दिवशी एक विशेष आहे, दुपारी 12 ते रात्री 1 वाजेपर्यंत भंडारा असतो. त्यांचं ह्या मंडळाचं इतकं शिस्तबद्ध मंडळ आहे. मी स्वतः 2-1.5 तास लेट झालो तरी मला मंडळाने स्वीकारलं, आम्हाला रिस्पेक्ट दिला. त्या मंडळाचं एक मी बघितलं मी आल्यापासून की सगळं पारंपरिक, सगळं टाईम टू टाईम. देवी घट स्थापना वेळेत झाली पाहिजे, देवीची आरती वेळेत झाली पाहिजे, देवीची पूजा आरती वेळेत झाली पाहिजे. आणि हेही ऐकलं मी आत्तापर्यंत. या कामना देवीचं विसर्जन पण पारंपरिक आणि 10 वाजताच होतं. कार्यकर्ते येऊ नये, पण जे 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 साधारण असतील ते येणार, सगळे देतात. बँजो नाही आलं तरी चालेल, पण देवीचं विसर्जन 10 ते 10 ला होणार. त्यासाठी मी प्रभादेवीतील मुंबईतील सगळ्या जनतेला सांगतो की तुम्ही पुन्हा परंपरा 35 वर्ष. आणि विशेष सांगायचं म्हणजे ही परंपरा 35 वर्षापासून चालते. आणि या देवीचं तुम्ही दिवसानी दिवसा आणि तासाने तासा लूक चेंज होतं. तुम्ही एकदा या, देवी स्वयंभू आहे. मी मुंबईतील सगळ्या जनतेला सांगतो, गिरगावचा लाडका मिलिंद या देवीच्या मी तुम्ही एकदा या आणि देवीचा आशीर्वाद घेऊन जा, असं तुम्हाला मी विनंती करतो. जय महाराष्ट्र. आणि भाऊ, आम्ही कुठेही वर्गणी काढत नाही, स्वतःकडेही वर्गणी काढत. विशेष म्हणजे मंडळाचे सेक्रेटरी बोलतात, हे लोक कुठे वर्गणी काढत नाही, सोसायटीतून पण काढत नाही. त्यांच्या 10 बिल्डिंग आहेत, पण कार्यकर्ते स्वतःच्या खिशातले पैसे करून देवीच्या आगमन सोहळा 10 दिवस आणि विसर्जन सोहळा पारंपरिक आणि व्यवस्थित पण पार करतात. खरोखरच माझा हॅट्स ऑफ या मंडळांना, कार्यकर्त्यांना. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद, स्वामी समर्थ, जय शिवराय, जय भीमराय. धन्यवाद. हे करी